हॅलो गाईज, हा व्हिडिओ लगेचच सेव्ह करून ठेवा कारण ही इन्फॉर्मेशन तुमचे बरेच पैसे वाचवणार आहे. तर आपल्या सर्वांच्याच घरी चांदीच्या गोष्टी असतात, मग ते दागिने असू द्या अथवा आणखी काय. घेताना तर त्या अगदी गोड दिसतात पण कालांतराने काळवंडतात. यालाच आपण टर्निशिंग म्हणतो. तर हे अगदी स्वाभाविक आहे आणि हेच तुमचं चांदी और सिल्वर प्युअर असल्याचं साईन आहे. या टर्निश झालेल्या चांदीच्या गोष्टींना परत पूर्वीसारखी झळाळी चकाकी येण्यासाठी आपल्याला सराफ और सोनार मामांना गाठावं लागतं. यात आपला टाईम आणि पैसे तर जातातच, पण सोनार मामा ओळखीचे नसतील तर ट्रस्ट इश्यूमुळे येणारं टेन्शन वेगळं. तर याच्यावर माझ्याकडे एक सोपं आणि सुंदर असं घरगुती सोल्युशन आहे. एका मोठ्या कंटेनरमध्ये आपली टर्निश झालेली चांदीची गोष्ट पूर्णपणे बुडेल इतपत गरम पाणी घ्या. या पाण्यामध्ये शॅम्पू, खायचा सोडा, मीठ आणि लिंबाचा रस ॲड करायचा आणि आपली टर्निश झालेली चांदीची गोष्ट त्याच्यामध्ये ओव्हरनाईटसाठी ठेवून द्यायची. इथे माझ्याकडे चांदीची पणती आहे जी मी गेली 1 वर्षभर झाली यूज करते आणि ती बरीच टर्निश झाली होती. ही पणती मी गरम पाण्याच्या सोल्युशनमध्ये 24 तास ठेवली होती. माझ्याकडे टाईम होता म्हणून मी या पणतीला क्लीन करून कोलगेट लावून परत त्याच पाण्यामध्ये 12 तासासाठी ठेवून दिली होती. तर ही कोलगेटवाली स्टेप अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर विथ और विदाउट कोलगेट तुम्ही क्लीन करून ही गोष्ट डायरेक्ट यूज करायला घेऊ शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा.